नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत चरित्र, संतांच्या वेगवेगळ्या कथा, त्यांच्या लीला किंवा त्यांनी दिलेले उपदेश महाराष्ट्राच्या किंवा मानवजातीच्या संपूर्ण भल्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्य प्रगतीवर पथावर जाण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. आज अशाच संत माळेतील संत असणारे संत गजानन महाराज यांचा जीवन प्रवास किंवा त्यांचा प्रकट झाल्यापासून ते अवतार कार्य संपेपर्यंतचं पूर्ण कथा आपण म्हणू किंवा लोक आख्यायिका वेगवेगळ्या आहेत. त्याच्याबद्दलचं खरं काय आहे, त्याचं शास्त्र काय सांगतं, ग्रंथ काय सांगतं, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुशीलकुमार धनमने, जे गजानन महाराज कथा सांगतात. म्हणजे आज आपण ऐकलं असेल रामकथा, भागवत कथा किंवा वेगवेगळ्या देवतांच्या कथा आपण ऐकल्या असतील. पण आज आपण संत गजानन महाराजांच्या विषयावरील कथा सांगणारे डॉक्टर सुशीलकुमार धनमने यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर संत गजानन महाराजांची कथा सांगतात. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की रामकथा, भागवत कथा किंवा वेगवेगळ्या देवतांच्या कथा आपण ऐकतो किंवा केल्या जातात. पण संत गजानन महाराजांची कथा सांगणारे माझ्या माहितीत तर एकमेव असं असणारे डॉक्टर सुशीलकुमार धनमने यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टी आज आपण जाणणार आहोत. सर नमस्कार. सर तुम्ही गजानन महाराज कथा सांगता. सर आता आपण बघतो की साईबाबा असतील, शंकर महाराज असतील, समर्थ रामदास असतील, स्वामी समर्थ असतील, असं वेगवेगळ्या संतांच्या चरित्राकडे पण लोक आकर्षित होऊन किंवा भक्तीसाठी, श्रद्धेसाठी म्हणून लोक त्या भक्ती करत आहेत किंवा त्यांच्या भक्तीमध्ये लीन होत आहेत. आणि म्हणजे आता वेगवेगळी कारणं आहेत. मानसिक शांती म्हणून लोक करतात किंवा आध्यात्मिक विकास होण्यासाठी म्हणून लोक करतात. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा प्रश्न अतिशय सध्याच्या काळासाठी फार योग्य आहे. आपण काय म्हणतो की सध्याच्या काळामध्ये जर का तरुण वर्गात किंवा आपण सर्वांना विचारलं, तुम्ही बघा इथेच नाही तर सध्या सोशल मीडियावर सुद्धा बरेच लोक जे काही संत उपदेश करतात त्यांच्याशी निगडीत होऊन आपल्या जीवनामध्ये बदल झालेली खूप उदाहरणंही तुम्हाला सांगता येतील. हल्लीच तुम्ही ऐकत असाल की वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज, त्यांचं तरुण वर्गामध्ये प्रचंड क्रेज आहे किंवा सगळ्यांमध्येच क्रेज आहे आणि बहुसंख्य लोक हे त्यांचे विचार ऐकून आपल्या जीवनामध्ये बदल करत आहात. आता तुमचा प्रश्न आहे की संतांचं महत्त्व. आता मानवी जीवनामध्ये आता महाराष्ट्राची जर भूमी म्हटलं किंवा या भारतभूमी म्हटलं, ही अनादी काळापासूनच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आपण तर सर्वात नशिबवान आहोत की सर्वात जास्त संतांचे जे उपकार आहेत, मी उपकार हा शब्द फार विचारपूर्वक वापरतो, की ते या महाराष्ट्राच्या भूमीला आहेत. आता महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही उल्लेख केला म्हणून तुम्ही म्हणताय की सध्या जेवढी ईश्वराची भक्ती आहे त्याच्या बरोबरीनं संतांची भक्ती करताना तरुण वर्ग किंवा समाजातील सर्वच घटक दिसत आहेत. मग यामध्ये स्वामी समर्थांची भक्ती असो, सद्गुरू स्वामी समर्थ, सद्गुरू गजानन महाराज, सद्गुरू साईनाथ महाराज, सद्गुरू शंकर महाराज आणि त्याच तोडीने, त्याच जोडीने, त्याच बरोबरीने सद्गुरू गजानन महाराज, या संतांमध्ये कुठला भेद नाही. ह्या संतांची भक्ती हा एक फार आनंदाचा विषय. मग संतांची भक्ती का, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला येतो. हे बघा, ईश्वराला ईश्वरीय कार्य तर करावंच लागतं. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी ईश्वर तर काय पृथ्वीवर येऊ शकत नाही. मग ईश्वराने त्यांच्या कार्याची पूर्ती करण्यासाठी, या समाजाचा उद्धार असो, लोकांचं चांगलं असो, तर या सर्व विचारांची ज्या काम ईश्वराला करून घ्यायचं, ज्या ईश्वरी योजना म्हणतात, ते कुणाकडनं करून घ्यायचं, तर त्यासाठी वेळोवेळी हा संत रूपाने घेतलेला जन्म आहे. मग या संतांनी घेतलेला जन्म आणि त्यांचं ईश्वरीय कार्य हे आपल्या डोळ्यासमोर आहे. एक लक्षात घ्या, हे संत आणि ईश्वरीय कार्य, जेव्हा आपण कोणती गोष्ट आज सगळीकडे जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट बघता ना, तेव्हाच तुम्ही ती गोष्ट सहज ॲक्सेप्ट करता. देवाला कोणी बघितलंय का या प्रश्नाचं उत्तर कदाचित लोक नाही देतील. पण संतांना तुम्ही बघितलं का, संतांचं कार्य बघितलं का, तर या ईश्वरी अवताराला 100% लोक हो म्हणतील. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला आणि त्यानुसार नंतर आपण आपल्या गेला पुढे जाऊ. संत साहित्याचे गाढे अभ्यासक सोनूमामा दांडेकर. सोनूमामा दांडेकर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जातात आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहतात आणि म्हणतात, काय ही लोक एवढी, आज तर सोनूमामा दांडेकर हे नाव कुठं पोहोचलंय की पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवतात. पण त्या क्षणाला सोनूमामांच्या डोक्यात एक विचार
स्पर्शून जातो की या पांडुरंगाच्या डोक्यावर ज्यांना मी जीवनभर मानत आलोय त्या संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलींनी डोकं ठेवलंय. माझ्या संतांचं डोकं या पांडुरंगाच्या पहिले लीन झालं, त्यामुळे मी इथं लीन व्हायला पाहिजे. त्यामुळं कुठल्याही संतांचं अनुकरण, कुठल्याही संतांचं शिकवण ही आपण डोळ्यांनी बघितली, त्यामुळे सहज आणि मानवी रूपात त्यांना. आता तुम्हाला सांगायचं झालं तर सद्गुरू स्वामी समर्थांचा जो अवतार आहे तो अतिशय शांत, आणि असं वाटतं की तो आपल्याला, ते संत आपल्याला, सगळेच संत आपल्याला आपल्याशी वाटतात. पण जेव्हा आत्मिक शांतीचा विचार येतो तेव्हा आपण संतांची, सद्गुरू साईबाबा असू द्यात आणि सद्गुरू गजानन महाराजांचा अवतार, तर सद्गुरू गजानन महाराज हे असे संत होते की ज्यांना आधुनिक चुडामणी म्हटलेलं आहे. कुठेही राहावं, कसंही राहावं. आणि सद्गुरू गजानन महाराजांचं हे चरित्र किंवा संतांचं हे चरित्र आपल्या समाजाला आणि विशेष करून जी लोक त्यामध्ये नवनवीन येत आहेत, तरुणांना हे सहज कळायला लागतं आणि त्यांची श्रद्धा बसते. आणि एक लक्षात ठेवा, माणसाची कसल्याही गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की त्याचा ईश्वर होतो. हे तर साक्षातच चालते बोलते संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. सद्गुरू गजानन महाराज हे साक्षात आधुनिक चुडामणी होते. आणि यामुळेच कदाचित या सर्व भक्तांची, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यांची श्रद्धा बसते ना ते डोळे बंद करतात आणि सांगतात की ज्या संतांना तुम्ही मानता त्यांच्यावर सांगतात की तुम्ही सांभाळून घ्या, आणि त्यांच्या श्रद्धेचं फळ साक्षात ते ईश्वराच्या रूपात उभे राहतात आणि त्या माणसांना संकटातून मुक्ती होते. ही अनुभूती आहे. मग ज्या व्यक्तीला आपण साथ घालतो, व्यक्ती नाही, ज्या संताला आपण साथ घालतो, मग स्वामी असो, गजानन महाराज असो, साईबाबा असो, विशेषतः आपण आता गजानन महाराजांवर बोलू की गजानन महाराजांची या देशामध्ये लाखो करोडो भक्त आहेत. आत्ताच अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात सुद्धा सद्गुरू गजानन महाराजांचं मंदिर उभं राहिलं. हे श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि जेव्हा श्रद्धेने अशा आपण साथ घालतो तेव्हा ते संत आपल्या पाठीशी उभे राहतात. म्हणून कदाचित संतांबद्दलची महती आणि सध्याच्या काळामध्ये प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व आहे, आणि ह्या सर्व संतांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्याला जास्त महत्त्व दिलेलं, म्हणून संतांचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. सर, आता याच्यावर तुम्ही जे सांगितलं संतांचं महत्त्व वगैरे, तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता गजानन कथा सांगता, तर इतर म्हणजे गजानन कथा त्यांचे वेगवेगळे पोथी आहेत, ग्रंथ आहेत, म्हणजे दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ लिहिला आहे, किंवा असे गावोगावी त्याचं पारायण पण होतं. तर तुम्ही कथा का सांगताय, म्हणजे कथाच का? तुम्ही मला प्रश्न विचारला की गजानन कथाच का. शाळेमध्ये एखादा शिक्षक आहे, बरोबर आहे, तो एखादा धडा शिकवत असेल, तो धडा शिकवत असताना त्यांनी जर त्याच्या शास्त्रीय भाषेमध्ये तो धडा शिकवला, हा सिद्धांत असा, तो सिद्धांत तसा, तो सिद्धांत तसा, आणि त्याच शिक्षकाने त्या सिद्धांताला एखाद्या गोष्टीच्या रूपात सांगितलं, तर लक्षात घ्या वर्गातली मुलं त्या सिद्धांताकडं अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकतात. आणि सध्याच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुमच्या कानामध्ये भजन, कलियुगामध्ये भजन ही साधनं, म्हणजे कलियुगामध्ये तुम्हाला जर का ईश्वर भक्ती मिळवायची तर कुठेही जाता जाता तुम्ही भक्ती करताना तुम्हाला काही हिमालयात जाऊन श्रद्धा करावी किंवा तुम्ही काही मोठं संत व्हावं असं काहीच नाही. आजकाल भक्ती करणं एवढं सोपं आहे, आणि त्यातल्या त्यात संतांची भक्ती करणं सोपं आहे. मग आता गजानन कथा करताना ही गजानन महाराजांची कथा म्हणजे गजानन महाराजांच्या 21 अध्यायामधला गजानन महाराजांचा अनुभव तर आहेच आहे, त्याचबरोबर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्यासारख्या असंख्य गजानन भक्त मला भेटल्याच्या नंतर जे गजानन महाराजांचे सध्याचे अनुभव आहेत ते या कथेच्या माध्यमातून समाजाला कळावेत. आणि या गजानन महाराजांच्या विचारांचं एक शास्त्रीय विचार आहेत. गजानन महाराज हे असे संत होते, हे एक शास्त्रीय, गजानन महाराजांनी कुठेही प्रवचन केलं, गजानन महाराजांनी कुठेही ओव्या लिहून ठेवल्यात, गजानन महाराजांनी कुठेही उद्बोधन केलं, असं इतिहासदृष्ट्या तुम्हाला कुठेही मिळणार नाही. गजानन महाराजांचं पूर्ण जीवनच एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. मला वाटते विद्यापीठ हा शब्दही कमी पडेल. मग त्या गजानन भक्तीचं, गजानन लिलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोणानं लागे कधी. गजानन महाराजांच्या भक्तीचा, गजानन भक्तीचं तुम्हाला एकच सांगतो, ज्याने करावी
त्यांनीच अनुभवावी. आणि मी तुम्हाला सांगतो, हे करून बघा, ही गजानन कथा ऐकून बघा आणि गजानन महाराजांची भक्ती करा. गजानन महाराज तुमच्या कोणत्या रूपाने तुमच्या पुढे मागे असतील किंवा तुम्हाला काय मदत करतील हे मी सांगू शकत नाही. आणि गजानन भक्ती आणि गजानन कथा यामध्ये 2 फरक आहेत. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर एखादा ग्रंथ किंवा एखादी गोष्ट वाचायला लावली तर तुम्ही ती आवडीनं वाचाल का नाही मला नाही माहिती, पण एखादी कथा जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही ती आवडीने ऐकाल आणि तुम्हाला त्या भक्तीचं पुण्य नकळत मिळेल. सगळ्यात लक्षात घ्या, पापपुण्याचाच विषय आहे आणि गजानन भक्ती तुमच्या कानावर पडेल, तीही संगीत स्वरूपात, आणि ती गजानन भक्ती तुमचं जीवनाचं पूर्ण कल्याण करेल. त्यामुळे मी ही गजानन कथा चालू केली. तुम्ही मान्य करा न मान्य करा, हा सुद्धा त्यांचाच आदेश आहे, हा गजानन महाराजांचाच आदेश आहे. त्यामुळे गजानन भक्तीचा आपण गजानन कथा करतोय. सर हे मगाशी तुम्ही सांगितलं की गजानन कथा करताना तुम्ही गजानन महाराजांचा आदेशानं तुम्ही करताय. तर मला सांगा की तुम्ही गजानन महाराज तुम्हाला कसं तुम्ही काय सांगाल, त्यांचं स्वरूप कसं होतं, त्यांचं राहणीमान कसं होतं, किंवा त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचं त्याला असं म्हणायचं की आता संत 2 पद्धतीचे, एक आचार्य पद्धतीचे आणि दुसरे अवधूत आपण म्हणू किंवा अवलिया आपण म्हणतो त्यांना. तर हे कसे होते, जरा थोडी याच्यात माहिती सांगा ना. सद्गुरू गजानन महाराजांचं नाव घेतलं की चंदनाची शीतलता वाटावी असे संत. काम, क्रोध, मोह, लोभ, माया आणि मत्सर या षडरिपूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणजे संत. सद्गुरू गजानन महाराज, तुम्ही जर म्हटलात की गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला, तर गजानन महाराजांच्या जन्माचा, त्यांच्या जातीचा, त्यांच्या धर्माचा इतिहासदृष्ट्या पत्ता न लागे कोणा. 23 फेब्रुवारी 1878 साली सद्गुरू गजानन महाराज पहिल्यांदा विदर्भातील म्हणजे वऱ्हाडातील, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा, त्याच्यापासून थोडं जवळ शेगाव नावाचं गाव, आता त्याला शिवगाव आधी अपभ्रंशित होऊन ते शेगाव झालं. आणि त्या एरियात कापसाचा व्यापार फार मोठा चालायचा. अशा भागामध्ये अतिशय थोड्यात उन्हाळा दुष्काळी भाग, आणि अशा याच्यात कापसाचं पीक सगळ्यात जास्त व्हायचं तिकडे. आणि अशा याच्यात गजानन महाराजांचं प्रगटीकरण झालं. गजानन महाराजांचा जन्म नाही. गजानन महाराज हे दिगंबर अवलिया संत होते. कुठेही राहावं, कुठेही खावं, कुठेही झोपावं, कसंही जगावं, आणि त्यांच्या कोणत्या दिनचर्येला गजानन महाराजांचा नियम नव्हता. आणि नियम नसल्यामुळं गजानन महाराजांची भक्तीसुद्धा त्यांच्याप्रमाणे साधी आहे. आणि हे एक त्यांच्या भक्तीत पुढचं एक महत्त्वाचं, माझं एक गोष्ट मला फार महत्त्वाची आहे, संत कुठल्याच जाती धर्माचे नसतात. त्यामुळं संत हे सगळ्यांना आपलेसे वाटतात. आता माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझा जन्म मूळतः मराठवाड्यातला, आणि गजानन महाराजांच्या विचार आणि त्यांची भक्तीचा प्रसार हा आमच्या भागात फार जास्त होता. लहानपणीपासूनच माझी आई म्हणजे आमच्या सगळ्या घरामध्ये गजानन महाराजांच्या विचाराचे संस्कार खूप जास्त. आपल्यावर सर्वच गोष्टींचे, सर्वच देवतांचे संस्कार किंवा विचार आपल्यावर रुजवले जातात. या देवाचं बघ, त्या देवाचं बघ, या कुलदेवतेचं बघ, त्या देवतेचं बघ. पण या सगळ्या देवतेंमध्ये एखादी देवता आपल्याला आपली फार विश्वासाची आणि आवडीची वाटायला लागते. आणि त्यातल्या त्यात ती देवता जर मानवी रूपात दिसत असेल तर आपल्याला नक्कीच वाटतं की हे आपलेच आहेत. पण नंतर मी लहानपणीपासून गजानन भक्ती करत गेलो, गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये हे केलो, तर मला त्यांचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळा शांतता, आनंद, आपल्या जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा गजानन महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात. मी हे अनुभव तुम्हाला सांगेनच. पण गजानन महाराज आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक अवलिया संत होते. गजानन महाराजांच्या जाती धर्माचा पत्ता नाही. ते माघ मासात वद्य सप्तमी त्या दिवशी, ह्या दिवशी गजानन महाराज एका
पातुरकर नावाच्या गृहस्थाच्या घरी ऋतुशांती होती आणि त्या ऋतुशांती असताना विदर्भामध्ये एक ऋतुशांती नावाचा विधी आहे. तर देवीदास पातुरकर त्यांचं नाव, अतिशय सज्जन गृहस्थ. त्यांच्या घरी ऋतुशांती होती आणि ऋतुशांतीनिमित्त अन्नदान चाललेलं होतं. अन्नदान चालत असताना जुन्या काळात एक फार सुंदर, अजूनही गजानन महाराजांच्या शेगावला आत्तापर्यंत होतं की पत्रावळीवर लोक जेवायची. आता पत्रावळी राहिल्यात नाही राहिल्यात माहीत नाही, पण तो फार पत्रावळीचा विषय. आणि त्या पत्रावळीवर जे अन्न ते करायचे आणि त्या पत्रावळ्या उचलून त्या देवीदास, जुन्या काळामध्ये एक तिथे एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या बाजूला त्या खाल्लेल्या पत्रावळ्या लोक टाकत होते. बरोबर दुपारी 12च्या सुमारास माघ वद्य सप्तमीच्या दिवशी एक तरुण असा अतिशय धिप्पाड असलेला तरुण, ज्याची दृष्टी नासागरीला, मुद्रा शांत आणि असंख्य रवीचं, सूर्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं, अशी एक व्यक्ती 2 पायावर, मराठवाड्यामध्ये आमच्या कोलटेकणी हा शब्द म्हणतात, म्हणजे पाय 2 पुढे ठेवून असे निवांत बसलेले होते. आणि नुसते बसले तर त्यांच्या बाजूला काय, एक तुंबा म्हणजे भोपळा जो साधूंकडे असतो तो, आणि एक चिलीम. ती चिलीम कशी की ती चिलीम हाताने स्वतः केलेली, स्वकृत स्वतः केलेली. आता केलेल्या चिलीममध्ये काय, त्या चिलीम घेतात, नंतर ती चिलीम तयार करून भट्टीमध्ये भाजतात, तर तिनं भट्टीला भाजते, त्या अध्यायात उल्लेख आहे. आणि अशा बसलेल्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती काय करत होती, ती व्यक्ती त्या अन्नावर पडलेली शीतं या हातावर घेऊन खात होती. आणि ही गजानन महाराजांच्या प्रगटीकरणाची कथा आहे. याच्यापूर्वी गजानन महाराजांना त्या भागामध्ये कोणीही बघितलेलं नाही किंवा त्याचा कुठं पत्ताही नाही. त्यांचा कुळ, जात, तिथं धर्म, गोत्र काहीच नाहीत. पण हे चालत असताना बंकटलाल अगरवाल नावाचे गृहस्थ, अतिशय चांगले गृहस्थ, अतिशय सज्जन गृहस्थ, आणि त्या पातुरकरांच्या घरी ते प्रसादाला आले असतील. आणि त्यांनी बाहेर आल्याच्या नंतर कसं असतं, माणसाची दृष्टी तशी सृष्टी. एक लक्षात घ्या, हिऱ्याला ओळखायला हा जोहरीच लागतो. आता कितीतरी लोक आले असतील, तो व्यक्ती बसलेला आहे, खातोय शीतं किंवा काय करतोय कोणी बघितलं नाही. पण जेव्हा बंकटलाल अगरवाल आले आणि त्यांची गेली, तर ते म्हटले नाही 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 नाही, ही व्यक्ती काहीतरी वेगळं, 1000 रवीचं तपोबल ज्यांच्या चेहऱ्यावर झळकतंय, अशी व्यक्ती कोण आहे. आणि लक्षात घ्या, संतांचं तुम्हाला तेच जर कळालं ना, मी पुणे स्टेशनवरची एक गोष्ट सांगतोय तेजाची म्हणून. पुणे स्टेशनवर एक अवलिया बाबा आहेत, ते एक टॉवेल नेसतात. आणि मी काय झालं, मी सकाळी 6 वाजता सोलापूरला एका ट्रेनला जायचं होतं आणि ती व्यक्ती तिथे बसून, कमीत कमी 5-25 लोकांनी त्यांच्या बाजूला चहाचे ग्लास आणून ठेवलेले. कुठला तरी एक टाकून द्यायचा, एखादा उचलायचा, प्यायचा. त्या व्यक्तींनी स्नान केलेलं नाही आहे, त्या व्यक्तींनी काही केलेलं नाही आहे. मला वाटलं कोण आहे बाबा, लोक प्रत्येकजण त्यांच्या अंगाला स्पर्श करण्यासाठी तडफड, आणि ती व्यक्ती अंगावर खेकसून जात होती. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं तेच सांगून जात होतं की ती व्यक्ती संत आहे. तसंच बंकटलालला कळालं आणि बंकटलालांनी ही गोष्ट त्यांच्या दामोदरपंत कुलकर्णी नावाच्या मित्राला सांगितली की अरे, ह्या जर अन्नार्थी असते तर देवीदासाला एक पात्र मागितलं असतं. मग देवीदास हे सज्जन माणूस आहे, त्यांनीही पात्र देऊन टाकलं असतं. मग असं कसं काय, कोण आहे. आणि या पद्धतीने त्यांना कळालं की इथं कोणीतरी संत आहे. त्याच्या पुढची कथा तर अतिशय रोमांचक आहे. मग गजानन महाराजांना पाहून त्या बंकटलाल अग्रवालांनी देवीदास पातुरकरांना सांगितलं की अरे बाबा, ते कोणीतरी तुझ्या ह्याच्यात बसले, ते जरा मोठे ते पत्रान. तर देवीदास पंतांनी पात्र वाढून आणलं. पात्र वाढून आणून समोर ठेवलं. तर गजानन महाराजांनी त्या पात्रावरचे सगळे पदार्थ एकत्र केले आणि ते केल्याच्या नंतर ते काय म्हणतात, खाऊ घालणारा आणि खाणारा हा निराळा नाही, आणि हे जग ओतप्रोत भक्तीने भरलेले, असे 2 शब्द गजानन महाराज बोलताना गजानन महाराजांच्या बोलण्याचा हा समोरच्यांनी अर्थ घ्यायचा. त्यांचं जीवन म्हणजेच हे त्यांचं चरित्र होतं. मग गजानन महाराजांनी ते अन्नप्राशन केलं, जठराग्नी तृप्त केला. आणि एवढं करून गजानन महाराज म्हणतात, मला पाणी हवंय. पाणी हवंय तर उठले आणि जिथे जनावरं पाणी पित होते त्या ठिकाणचं त्या हाळ, म्हणजे जो हौद होता, त्या हौदातलं पाणी घेतलं
आणि गजानन महाराज पित होते. तेवढ्यात बंकटलाल म्हणतात की नको नको महाराज, ते पिऊ नका, आपण चांगलं पाणी घेऊन येऊ. तर महाराज म्हणतात सगळं जग हे ईश्वराने निर्माण केलं आहे आणि या पद्धतीने हे गजानन महाराजांचं झालेलं हे अवतार कार्य आहे. आणि या अवतार कार्यातून सद्गुरू गजानन महाराज या भारतभूमीला भेटले. आणि मी पुन्हा म्हणतो, माघ वद्य सप्तमी ज्या दिवशी प्रगट झाला ज्ञानराशी पदनताते तारावया, म्हणजे जगाचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला ईश्वराने धाडलं आणि अशा रूपाने हे सद्गुरू गजानन महाराजांचं कार्य चालू झालं. गजानन महाराजांचं जे अवतार कार्य आहे त्यात गजानन महाराजांनी कुठल्याही अनुयाला बोलून घेतलेलं नाही आहे. गजानन महाराजांनी कुठलाही अनुयायी सोबत ठेवला नाही. पण या आधुनिक चूडामणींचा जो अवतार आहे तो जगात कुठल्या दिशेने पोचला आहे हे तुमच्या पुढं आहे. आता तुम्ही सांगितलं की गजानन महाराजांचं जन्म हे म्हणजे आपण प्रगटीकरण उष्ट्या पत्रावेळच्या तिथं ते प्रगट झाले. मला असं म्हणायचं आहे, आता कानिफनाथ असतील, मच्छिंद्रनाथ असतील, हे वेगवेगळ्या असंच तऱ्हेनं वेगवेगळ्या पद्धतीनं ते प्रकट झाले. पण सर त्यांचं नाव त्यांच्या गुरुनी ठेवलं, तसं हे गजानन नाव कसं पडलं? म्हणजे महाराजांचं नाव हे गजाननच का कोणी ठेवलं आणि कसं पडलं? गजानन महाराजांना नाव सुद्धा नव्हतं. म्हणजे काय कौतुक आहे की ज्या माणसाला जात नाही, धर्म नाही आणि आडनाव नाही, काहीच नाही हो. म्हणजे ईश्वराचा अवतार. आणि गजानन महाराजांचं कसं असायचं माहिती आहे का? कधी आंघोळ करायला हळातच जाऊन बसायचं जिथं म्हशी बसतात तिथे, कधी जाऊन स्वच्छ पाण्यात आंघोळ करायची, कधी कुंडात, कधी राहताना छानच राहायचं, कधी काय कुठेही झोपायचं, कधी काय करायचं. एका बाईने काय केलं गजानन महाराजाला, उगत तिला वाटायचं की ही आवलिया वेडेत काय की काय म्हणून, कोण आहे म्हणून. तर त्यांनी तिला म्हणे मला भाकरी चटणी पाहिजे. तर या बाईने काय केलं, एवढा मोठा लाल तिखटाचा गोळा केला आणि जसं पेढे बर्फी खावी तशी यांनी खाऊन टाकला. मग गजानन महाराजांचं ते रूप, आवलिया सगळं असं कुठंही काय करणं, फक्त त्यांच्या तोंडात एक वाक्य होतं, गिनी गिनी गणात बोते किंवा गण गण गणात बोते. दोन आपोआप हे दोन त्याबद्दल हे आहेत वेगवेगळे, पण गिनी गिनी गणात बोते किंवा गण गण गणात बोते हे म्हणायचे. आता प्रत्येकजण चालल्याच्या नंतर तर असं नाही म्हणणार नाही ते गणगण गणात बोते भेटले होते, गणगण गणात भेटली. याच्यात ग ग ग ग ग ग मी पुढच्या निरूपणात तुम्हाला या गणगण गणात बोतेचा अर्थ सांगेन. गण म्हणजे मोजणी, कशाची मोजणी आणि काय मोजणी. तर गणगण गणात बोते याच्यात गण आला, गण. आणि लोकांनी त्या अधिष्ठान देऊन त्यांचं महाराज होण्यापेक्षा त्यांना गजानन महाराज करून टाकलं. तर गजानन महाराज हे त्यांना त्यांच्या तोंडात असलेल्या मंत्राने, हे बघा हे उलटं आहे. वेरूळ अजिंठ्याच्या लेणीचं काय म्हणतात, काय कौतुक, आधी कळस नंतर पाया. आपल्याकडं कसं आहे, घर बांधताना काय करतो आपण, आधी पाया बांधतो मग कळस. वेरूळ अजिंठ्याच्या लेणीचं उत्कर्ष काय की पहिल्यांदा कळस बांधला. गजानन महाराजांचं नेमकं उलटं आहे. पहिले कोणताही संत किंवा काही येताना त्यांच्या नावाने जन्माला येतो आणि पुढं ते नाव पुढं जातं. हे गजानन महाराजांचं पहिले कार्य आलं, नंतर नाव झालेलं आहे. तर गणगण गणात बोते या मंत्रामुळे त्यांचं नाव गजानन महाराज पडलेलं आहे, जे की आत्ताही सगळीकडे आहे. म्हणजे गजानन महाराजांचं तुम्ही आत्ता सांगितलं कसं प्रगटीकरण वगैरे झालं त्यांचं. मग मला असं विचारायचं आहे की उष्ट्या पत्रावळीचंच का त्यांनी निवडलं किंवा तिथंच का प्रकट झाले ते, याच्यावर काय शास्त्र म्हणतं किंवा तुम्हाला काय त्याचा अभ्यास आहे असं काय? म्हणजे हे बघा, गजानन महाराजांच्या कथेचा, जे गजानन विजय ग्रंथाचा आपण आत्ता पहिल्या अध्यायाबद्दल बोलतोय. गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये सद्गुरू गजानन महाराजांचं जे जे आहे, ज्याची ज्याची मांडणी आहे ते मी तुम्हाला काय सांगतो, युग बदलत राहतील, काळ बदलेल, पण त्या अध्यायामधले दिलेले गजानन महाराजांचे जे साक्षात्कार आहेत, जे रूप आहे, जे प्रगटीकरण आहे, ते कधीच बदलणार नाही. आजही खरं, उद्याही खरं आणि पुढं किती वर्ष आपण राहू न राहू, जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत त्या गोष्टी खऱ्या. मला प्रश्न फार आवडला की सद्गुरू गजानन महाराज हे ईश्वराने दिलेले अवतार आहेत. मग सद्गुरू गजानन महाराज हे कुठल्याही रूपात प्रगट होऊ शकले असते, तर गजानन महाराज अन्नाच्या उष्ट्या पत्रवाळीवर का प्रगट झाले किंवा तिथे का बसलेत, का त्यांना याच्यातून काय सांगायचं होतं? एक लक्षात घ्या, या जगाचं किंवा या जगामध्ये ज्या काही गोष्टी चालतात, कोणी असो, आपण प्रत्येकजण कार्य करतो. देशाच्या अतिउच्च पदापासून ते छोट्या कामगारापर्यंत प्रत्येक माणूस काही ना काही उद्योग करतो, काम करतो. याचं मूळ काय?
याचं मूळ आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळावेत किंवा काहीतरी आपलं हे करावं. त्याच्यापेक्षाही पुढचं संसारिक माणूस किंवा कुठलीही गोष्टी की बाबा आपला संसार व्यवस्थित चालावा. आता तुम्ही म्हणाल सर हे संसारिक माणसांचं झालं, ज्यांना संसार नाही किंवा जे विरक्त आहेत त्यांचं, तेही पैसे कमवतात. या सगळ्या लोकांच्या पैसा कमवण्याचं मेन उद्दिष्ट काय? उदर, आपलं पोट भरणं. पोट भरणं. आणि आपलं पोट भरायला काय लागतं तर अन्न. हे आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे आणि काळ कितीही पुढे गेला तरी सत्य आहे की आपल्याला जेवायला अन्न लागणार. हे अन्न म्हणजे काय? अग्नी, पृथ्वी, वायू, तेज आणि प्रकाश ही पंचमहाभूत आहेत. माणसाची निर्मिती पंचमहाभूताने आणि माणसाचा शेवटही पंचमहाभूतात, पंचतत्वात विलीन होणं म्हणजे आपला शेवट पंचमहाभूत. मग या पंचमहाभूताचं पृथ्वी हातात धरू शकतो का? नाही. अग्नी हातात धरू शकतो का? नाही. वायू, पाणी काहीच नाही, आपण हातात धरू नाही शकत. मग यांचं आपल्या हातात येणारं स्वरूप काय? या पंचमहाभूताचं आपल्या हातात येणारं किंवा दिसणारं स्वरूप हे अन्न आहे. अन्न हे परब्रह्म आणि अन्नाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अन्न हे परब्रह्म, हे कधीच टाकून द्यायचं नाही. त्याच्यापेक्षाही पुढची महत्त्वाची गोष्ट की आपल्या जठराग्नीला तृप्त करण्यासाठी अमृतसुद्धा पुरत नाही, तिथे अन्नच लागतं. आणि हे अन्न खाल्ल्याच्या नंतर ह्या अन्नाचं रक्त होतं. जर हे अन्न पवित्र असेल तर तुमचे विचार पवित्र, तुमचा आचार पवित्र, तुमचे कर्म पवित्र. सद्गुरू गजानन महाराज अन्नाच्या पत्रवाळीवर प्रगट झाले. आता इथे येऊ आपण. गजानन महाराजांनी अन्न उचलून खाल्लं याचा अर्थ काय? एक तर तुम्ही टाकून देऊ नका, आणि टाकून दिलं नाही तर हे अन्न हे परब्रह्म आहे, हे मी उचलून खातोय. आणि ही शिकवण गजानन महाराजांना जगातील सगळ्यात मोठी, तुम्ही कुठल्याही याच्या गोष्टीच्या मुळाशी या, त्याचं मूळ रूप हे प्राकृत रूप किंवा त्याचं चैतन्यमय रूप हे अन्नात आहे. आणि यामुळं सद्गुरू गजानन महाराज जगाला त्या म्हणजे शिकवण देण्यासाठी महाराजांनी आपल्या अवतार कार्यातलं पहिलं रूप जे निवडलं ते उष्ट्या पत्रावळीवर. त्यामुळे सद्गुरू गजानन महाराजांनी अन्न हे ब्रह्मेती, अन्न हे निगुती, हे गजानन महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं. आणि सद्गुरू गजानन महाराजांचा प्रसाद देखील अतिशय साधा आहे, आपण पुढे बोलू. पण या गोष्टीमुळे सद्गुरू गजानन महाराज हे एक साधारणतः अन्नाच्या इथे अन्नावर प्रगट झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न फार महत्त्वाचा आहे की गजानन महाराजांनी, तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे की गजानन महाराजांनी हे रूप का निवडलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गजानन महाराजांचं प्रगटीकरण हे अतिशय प्रखर उन्हात दुपारच्या बरोबर 12 वाजता जेव्हा सूर्य मध्यान्ही असतो त्यावेळी गजानन महाराज प्रगट झाले. पाखरं देखील सगळीकडे जिकडे तिकडे जाऊन बसलेत आणि अशा ठिकाणी तळपणारा सूर्यच राहू शकतो. यामुळे हे गजानन महाराजांच्या प्रगटीकरणाचं निरूप आहे, जे गजानन महाराजांच्या पहिल्या अध्यायात दिलं आहे, पण माझ्या कथेनुसार मी त्याची मांडणी अशी करतो आहे. सर, तुम्ही आत्ता सांगितलं बोलता बोलता मगाशी पण की त्यांचं ते सारखं गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते असं हे करायचे, उपदेश देत असताना वगैरे ते म्हणायचे. तर आत्ता तुम्ही मगाशी पण बोलता बोलता म्हटलं की त्यांची भक्ती खूप साधी आहे. तर ती भक्ती साधी कशी, म्हणजे त्याला काय नियम नाही आहेत किंवा नाही आहेत असं, तर ते कशी साधी, ते मला थोडं स्वरूप सांगा. गजानन महाराजांच्या भक्तीत एका व्यक्तीने मला विचारलं की सर मला म्हणजे माझ्या रील्स बघून म्हणा किंवा हे बघून मला एका माणसाने विचारलं, सर माझं गजानन महाराजांबद्दल खूप मला जास्त हे आहे, तर मला गजानन महाराजांची भक्ती करायची तर मी काय करू. गजानन भक्ती करताना एकच गोष्ट, हे बघा, मूल जन्माला घातलं, एखाद्या वेळेस ते मूल बहिरं आलं, ते मूल आंधळ जन्माला आलं, त्या मुलाचा एखादा हातपाय नसला किंवा त्या मुलाला कुठला आजार असला, तर या मुलाला आहे त्या स्वरूपात स्वीकारणारं कोण? ती म्हणजे त्याची माय. आपली आई आपल्याला आहे त्या स्वरूपात स्वीकारते. तुम्ही नोकरीला गेले, तुम्ही जर डीफ असाल, बहिरे असाल, तर तुम्हाला तिथे नोकरी नाही मिळत. तुमची उंची जर कमी पडली तर तुम्ही सैन्यात नाही भरती होऊ शकत. तुमचं जर पळणं कमी असेल तर तुम्ही
ते पोलीस किंवा कशात भरती नाही होऊ शकत, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला कलर दिसत नसतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या तुमच्या सिलेक्शन किंवा लोक ॲक्सेप्ट करण्याचे नियम आहेत, पण तुमची आई आपलं लेकरू कसंही असो त्या स्वरूपात त्याला सामावून घेण्याची शक्ती आईमध्ये. तसंच जगामध्ये संतांना माऊली म्हटलंय. का पिता नाही म्हटलं, का पितामह नाही, ज्ञानेश्वर माऊली, सगळ्यांना माऊलीच, संतांना सगळ्या माऊलीच म्हटले. सद्गुरू गजानन महाराज ही माऊली आहे. मी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू गजानन महाराजांचे कोणते ओव्या नाहीत, अभंग नाहीत, काही नाही, काहीच नाही. त्यांची भक्ती म्हणजे काय, लीन होणं. तू माझी आई आहे, मी तुझ्यावर, तुझ्या सगळं आजपासून मी तुझ्यावर सोडलं, तू ठरव माझं काय करायचं. भक्ती म्हणजे मागणं नाही, माझं आज हे काम कर, माझं ते काम कर, माझं ते काम कर, नाही. तुम्ही त्यांच्या चरणी लीन व्हा. तुमच्याबद्दल काय करायचं ही योजना आईकडं आधीच असते. आपलं जीवनात काय करायचं ही योजना आईजवळ असते. त्या पद्धतीने गजानन महाराजांच्या भक्तीची योजना गजानन महाराजांकडे आधीच आहे. गजानन महाराजांची भक्ती साधी कशी, गजानन महाराजांच्या भक्तीला गजानन महाराजांचा गणगण गणात बोते सोडला तर कुठला मंत्रही नाही. गजानन महाराजांच्या कुठं असं लिखित नाही की हे व्रत करा, ते व्रत करा, अजिबात नाही. गजानन महाराजांनी असं कुठंच सांगितलेलं नाही की हे उपास करा, ते उपास करा, किंवा पण त्याचबरोबर गजानन महाराजांनी कुठल्या दुसऱ्या व्रत उपासनेला किंवा देवताला नाकारलं नाही, हे सुद्धा त्या ग्रंथामध्ये नोंद आहे. गजानन भक्ती ही तुम्ही चालता बोलता करू शकता. चालता बोलता भक्ती करायचं म्हणजे काय, त्यांच्याशी लीन व्हायचं की हे सगळं तुझं आहे आणि मी तुझ्याजवळ दिलं आहे, माझं काय करायचं तू ठरव. करते करविते भले श्री गजानन महाराज, एवढं म्हणायचं आणि सगळं सोडून द्यायचं. बाकी काय होतं ते तुम्ही बघा. सर, आता तुम्ही उल्लेख केला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्यांचा आहे, तर असे कोणकोणते ग्रंथ उपलब्ध आहेत, किंवा गजानन महाराज हयात असताना कुठले ग्रंथ होते का, किंवा त्यांच्यानंतर कुठल्या कुठल्या महापुरुषांनी किंवा त्यांचे ग्रंथ सद्गुरू कोणी गजानन लिहिले? महाराजांच्या बाबतीमध्ये गजानन विजय ग्रंथ हा ग्रंथ एकमेव ग्रंथ आहे. संत दासगणू महाराजांनी लिहिला. रतनसा नावाचे ग्रस्त होते. त्यांनी सद्गुरू गजानन महाराजांच्या समाधीनंतर कार्तिकी वारीला जाऊन, आषाढी नाही कार्तिकी वारीला जाऊन दासगणू महाराजांना विनंती केली की तुम्ही गजानन चरित्र लिहा. मग मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या संस्थांचं एक आहे की गजानन महाराज हयात असताना त्या संस्थांची, गजानन संस्थेची निर्मिती झालेली आहे. तर त्यात कागदपत्र जे होते त्याच्या आधारे वेगवेगळ्या अनुभवावर हे ग्रंथ लिहिलेला आहे. सध्या गजानन बाबांनी एक लोकांनी रचित आहे, आता गजानन गीतं हे ते सगळं लिहिलं आहे. पण ऑथेंटिक असा गजानन विजय ग्रंथ हा एकमेव ग्रंथ आहे. पण गजानन विजय ग्रंथाच्या व्यतिरिक्त जे अनुभव लोकांना आलेत ते संग्रही किंवा कथेच्या सांगण्यात कुठं नाही. आता मला हजारो लोक त्यांचे अनुभव सांगून जातात. मी तुम्हाला आत्ता 4-5 अनुभव सांगू शकेल, माझ्यापासून अनुभव सांगू शकेल. तर हे बघा, माझा अनुभव सांगण्याच्या आधी एक वेगळा अनुभव सांगतो. मला म्हणता येणार नाही यजमान म्हणून, पण एक व्यक्ती आहेत, ते माझ्या फार चांगले कॉन्टॅक्टमधले. त्यांचं नाव नाही घेणार मी, कारण त्यांनी मला जेव्हा ते गजानन महाराजांचा हे असतं, माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं ना, तर माझी गजानन महाराजांची भक्ती ही इयत्ता पहिलीपासून, जसं मला कळत नाही तेव्हापासूनची. मला कधीच असं वेगळं वाटत नाही की ते मी काय कुठल्या देवाला करतोय किंवा काय. बाबा महाराज काय म्हणाल ते म्हणाल, तुम्हीच बघायचं करते आणि मी लिहिता. तर गजानन महाराजांच्या बाबतीमध्ये सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे की गजानन महाराज मला साधारणतः 9वी-10वी पासून कधीतरी झोपलेला असलं ना, तर उगाच एखादी व्यक्ती अशी त्यांच्या आकाराची स्वप्नात दिसते. मी खूपदा वाटलं या माझ्या भावना आहेत, पण नाही, ह्या भावनापेक्षा ही माझी श्रद्धा आहे. आणि ती व्यक्ती मला म्हणते की सुशा मला जेवायचं आहे. मग त्या दिवशी मी माझी आईला, लग्न व्हायच्या आधी आईला पिठलं भाकरी करून मागायची, कांदा ठेचा, आणि तो गजानन महाराजांना दाखवायचा. आणि तो गजानन महाराजांचा जो फोटो आहे, आज किती वर्षापासूनचा माझ्याकडे एक फोटो आहे, तो फोटो गजानन महाराजांचा मला तृप्त झाल्यासारखा दिसायचा. ती माझी श्रद्धा आहे. आजही मला रेग्युलर नाही, पण कधीही गजानन महाराज सांगतात मला तुझ्या इथे जेवायचं आहे. आणि तुम्हाला अनुभव सांगतो की त्या दिवशी कोणी ना कोणी बाहेरची अनोळखी व्यक्ती माझ्या घरून जेवून जाते. हा माझा वैयक्तिक अनुभव, खूप अनुभव सांगेन.
एक अनुभव फार सुंदर आहे, हा सगळ्यांनी ऐकलाच पाहिजे. सावंत नावाचे, आता नावच घेतो, जाऊ देत तिकडं, आता सावंत नावाचे माझे एक फार जवळचे स्नेही, जे मला गजानन महाराजांच्या भक्तीबद्दल खूप, आमचं ते मला म्हणतात, सर तुम्ही गजानन महाराजांचं हे ते. काय झालं, त्यांच्या एका आम्ही रिलेटिव्हकडे गेलो होतो आणि त्या एक बाई होत्या. ते गजानन महाराजांची एवढी भक्ती करत होते, एवढी भक्ती, म्हणजे मी भक्ती गजानन महाराजांचे करणारे पाहिलेत लोक, त्यांचं वेगळंच. चहा जरी केला तर छोट्या याच्यात ठेवून मी बाबांना देऊन आले, मला कपडे घ्यायचे तरी मी बाबांना दाखवून आले, मला हे करायचं तरी बाबांना दाखवून आले. काय आता बाबांचं झालं असेल वेळ आरती, इतकं छान मस्त वाटायचं की वाटायचं गजानन महाराजच त्यांच्याकडे, आणि होतेच गजानन महाराज, 100% गजानन महाराज. आणि त्यांच्या अमेरिकेत असलेल्या मुलाचं लग्न होतं. तर मुलगा अमेरिकेत, मग ते काय त्यांनी ते मुलामुलींनी काय माहीत नाही का, ते आता ठरवून टाकलं आणि मग ते लग्न इथे भारतात. लग्नाच्या नवरदेव, फक्त एक नवरदेव नवरी काय 8-10 दिवस येणार होते, आणि या बाई काय म्हटल्या, मला म्हणे शेगावला जाऊन बाबांना आमंत्रण द्यावं लागेल. मी साक्षी आहे सगळ्या गोष्टींचा, एकही गोष्ट न बघितलेली नाही, मला कोणी यावं, मी याच्यावर डिबेटही करायला तयार आहे, प्रूफसह देऊन. तर त्या बाई गेल्या, गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि गजानन महाराजांना पत्रिका दिली, बाबांसमोर पत्रिका ठेवली. मला माहीत नाही, मी लग्नाला यावं लागेल तुम्हाला. आणि बाहेर आल्यानंतर त्या सांगायच्या की मला बाबांचा चेहरा हो म्हटल्यानं सांगितलं, बाबा माझ्या घरी लग्नाला येणार. आता सगळी श्रद्धेच्यासाठी आपण काय म्हणतो, बाबा मला देव पावलाय, ठीक आहे, ओके. आल्या तयारीला लागलं, सगळं झालं. त्यांची पूर्ण श्रद्धा, गजानन महाराज लग्नाला येणार, सगळं झालं. अमेरिकेहून ते जोडपं आलं, मस्तपैकी लग्नाचा सोहळा, छान लग्न झालं. लग्नामध्ये एकदम सगळे झाल्याच्या नंतर सगळं झालं. त्यांना एवढी श्रद्धा की बाबा लग्नात येऊन गेलेत बाबा, पण लोकांना थोडी जपत्याबाईची श्रद्धा. मग लग्नामध्ये फोटो मांडला, हार घातला, पूजा केली, सगळं केलं, नमस्कार केला. त्यांची श्रद्धा, पादुका होत्या त्यांच्याकडे. आणि मजा तर पुढे. थोड्या दिवसानंतर लग्नाचे अल्बम आले फोटोचे, अजूनही ते आहेत अल्बम. आणि त्या स्टेजवरच्या प्रत्येक फोटोमध्ये एक व्यक्ती दिसतीये कोणीतरी, प्रत्येक फोटोत. नवरदेव नवरी, कोणी पाहुणे, ती व्यक्ती, किंवा नवरदेव नवरीच्या मध्येच उभी, कोणी इकडे उभी, प्रत्येक फोटोत ती व्यक्ती आहे. आता माणसाचा चिडचिड होणं स्वाभाविकच आहे ना, की नवरदेव नवरीच्या प्रत्येक फोटोत ही व्यक्ती तर आपण बोलवलेली नाही. नवरदेवची आई म्हणतीये, त्या बोलवल्या सगळ्या घरच्यांना, हे व्यक्ती कोण आहे, फोटो काय 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 आहे, ते म्हणते हे तर आपण बोलवलेलं नाही कोणी. मग म्हणे नवरीकडचा माणूस असेल, उगाच पचपच करत असेल. मग त्यांनी तिकडे नेलं, राहायला पुण्यातच होते ते, घर गेले अल्बम घेऊन. म्हणले अहो हे काय, कोण आहे ते. तर ती नवरीकडचे लोक म्हणले ह्या व्यक्तीला आम्ही ओळखतही नाही, आणि ही व्यक्ती लग्नात नव्हती सुद्धा, कारण त्यांनी त्यांच्याकडचे फोटो दाखवले. माझ्या अंगावर अजूनही काठे आलेत. ते फोटो दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते गजानन महाराज होते. हे चालते बोलते अनुभव येतो काय, हे माझ्या गजानन कथेतनं मला हे लोकांमध्ये पोहोचवायचं की गजानन महाराज काय करू शकतात. तर असे असंख्य अनुभव. अजून एक अनुभव माझ्या बाबतीतला, माझी आई सांगते बाबा, की माझी आई सांगते, मी लहान होतो, लहानपणी आपण लहानच असतो म्हणा, मी लहान होतो आणि जुनं गजानन महाराजांचं मंदिर, त्या पायऱ्यांवरनं खाली उतरायचं, तिथे एक मोठा पंखा होता सिन्नीचा, फार फेमस, सगळ्यांना माहितीचे, गजानन महाराज शेगावला जुने गेलेले आहेत. आणि त्या काळी गजानन महाराजांच्या मंदिराच्या एरियात एक पिवळी फुलं, आजही मिळतात पिवळी फुलं, थोडा दुष्काळी भाग होता. तर समोरच्या माझे पप्पा उठलेच नाही सकाळी, आणि मला आई म्हणली चल आपण पुन्हा पहिल्यांदा दर्शन घेऊन, ही परत येतील. मग आम्ही गजानन त्या भक्ती याच्यात, आई मला छोटा होतो घेऊन गेली, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणून मध्ये उतरायला, तर आई म्हणली आता हे आणल्याच्या नंतर हार फुलं काय घेऊ आपण, तू आपण पाया पडून येऊ. मी एवढूसा छोटा असं म्हणतात, मला कळतही नसेल. आणि त्या पंख्याच्या तिथून उतरत असताना मी काय झालं, लोक रांग थांबवायचे, जुन्या काळात काठ्या अशा आडव्या लावायचे आणि रांग थांबवायचे. मग तो प्रत्येक गृहस्थ हातामध्ये फुलांच्या परड्या, मी जोर त्या फुलांना पाहून रडायलो, असं आई म्हणते मला. रडायलो. मग माझ्या आईने माझी समज काढण्यासाठी, शेवटी ती मायच, तिला समजूत काढण्याशिवाय तिला काय, तिने खालचं फूल उतरलं, माझ्या हातात दिलं. आता मी कसला बदमाश, ते फुल देऊन तरी शांत बसा, मी जास्तच रडायला लागलो. माझ्या आईला जाऊ दे आता 5 मिनिटात सोडतील, याला रडू दे. म्हणजे माझी आई अशी काहीतरी इकडे पाहत बसली आणि मी तिकडे ते रडायलो, खाली बसायलो, ओरडायलो, हे करायला.
आणि माझी आई थोडं गर्दी सोडायची म्हणून असं पाहायला गेली तर यू विल नॉट बिलीव्ह, माझ्या हातामध्ये पूर्ण फुलांनी भरलेली परडी होती असं माझी आई सांगते. आणि ती परडी माझी आई लोकांना विचारत होती की तुम्ही दिली का, तुम्ही दिली का, तुम्ही दिली का. तर माझं म्हणणं आहे, जर लोकांना द्यायचीच असती तर मी पहिले रडत होतो तेव्हा द्यायची ना. लक्षात घ्या, आपल्यावर वाईट वेळ आल्याच्या नंतर आपल्या मागं समाज नसतो, आपल्यासोबत कोणी नसतं. मला ती अनुभव तिथून मिळाला की मी रडत होतो तेव्हा माझ्या हातात कोणी दिलं नाही, पण जेव्हा माझी सगळ्यांनीच साथ सोडली तेव्हा मला गजानन महाराजांनी फुलांची परत दिली. लक्षात घ्या, मानवी जीवनामध्ये ही संकल्पना फार पुढे जाणारी आहे की तुमच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं कोणीच नसतं. हे कोणालाही अनुभव घ्या. आणि जेव्हा सगळे अनुभव सोडून शेवटी आपण जेव्हा साथ घालतो तेव्हा साक्षात तुमच्या पुढे उभं राहतात ते गजानन महाराज. हे असे असंख्य अनुभव आहेत. हे या गजानन कथेमधनं लोकांमध्ये जावेत. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला जर मी गजानन विजय ग्रंथ वाचून दाखवला असता, तुम्ही किती वेळ मोबाईल पाहिला असता, किती वेळ इकडे तिकडे पाहिलं असतं, किती काय. आणि मी तुम्हाला आता कथेच्या रूपात सांगायला, तुम्ही सांगितलं जरी लक्ष देऊ नका तरी तुम्ही लक्ष देता का नाही, याच्यासाठी गजानन कथा. सर, आता तुम्ही जे सांगितलं, आता आपण असं समजू की प्रत्येक संत आत्तापर्यंत जेवढे काही संत होऊन गेलेत किंवा आत्ता पण आहेत, ते एक नदी स्वरूपात आहे. म्हणजे आपल्या गावाकडच्या शेजारची नदी जसं आपल्या गावाला सगळं जीवन देते, तसं आपला संत आपल्याही करतात. पण ते नदी नंतर जाऊन समुद्राला भेटते. तसं प्रत्येक सण पंढरपूरची विशेष श्रद्धा ठेवून किंवा विठ्ठलाला मायबाप मानून ते भक्ती करताना किंवा वारी करताना दिसते. तसं पंढरपूर आणि संत गजानन महाराज यांचं काही नातं आहे किंवा याच्याबद्दल तुम्हाला काय स्वरूप सांगता येईल याचं? आता थोड्याच दिवसामध्ये आषाढीची वारी चालू होईल. सद्गुरू गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये दासगणू महाराजांनी जसं कुलदेवताचं, सगळ्या देवताचं वंदन करून चालू केलं, तसं त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व संतांना, म्हणजे नरसिंह मेहता तिथपासून ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ते आत्तापर्यंतच्या ताजुद्दीन बाबांपर्यंत सगळ्या संतांचा उल्लेख आहे. सद्गुरू गजानन महाराज आणि विठ्ठल भक्ती. सद्गुरू गजानन महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या संतांच्या पालख्या जातात, तुम्हाला माहिती आहे सर्व संतांच्या पालख्या ह्या आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रामधली सद्गुरू गजानन महाराजांची कधी तुम्हाला वेळ मिळाला तर त्यांची पंढरपूरला जाणारी शिस्तबद्ध पालखी बघा. त्याच्यामध्ये हत्ती असतो, घोडा असतो, असंख्य वारकरी, आणि त्याला शिस्त खूप आहे, बेशिस्तपणा नाही. तर ही पंढरीची वारी आत्तापासूनची नाही, सद्गुरू गजानन महाराजांनी चालू केलेली आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये, गजानन विजय ग्रंथाची 21 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये एक बापुण्या नावाचा एक गरीब माणूस होता. आपण याचं निरूपण अध्यायवाईज करूच आपण पुढे. पण या गजानन कथेचं मग बापुण्याला त्या गर्दीत दर्शन होत नव्हतं, तर गजानन महाराजांनी साक्षात फक्त कमरेवर हात ठेवले आणि गजानन महाराजांमध्ये विठ्ठल प्रकट झाला आणि त्या बापुण्याला दर्शन दिलं. गजानन महाराज आणि वारी किंवा गजानन महाराज आणि विठ्ठल, त्यात गजानन महाराज हे विठ्ठल रूप होते आणि त्या अनुषंगाने गजानन महाराजांनी चालू केलेली वारी आहे. गजानन महाराजांनी वारी का चालू केली? की गजानन महाराजांचं म्हणणं होतं की समाजाला मोह, माया, लोभ, आपलं शेतीचं काम, आपली प्रॉपर्टी, आपली इस्टेट, आपली पोरं सोडून आज संतांच्या किंवा ईश्वराच्या विचारात लीन व्हावं या उद्देशाने चालू केलेली ती सद्गुरू गजानन महाराजांची वारी आहे. त्यामुळे गजानन महाराजांचा आणि पांडुरंग भक्तीचा आत्ताची तर पालखी तुम्ही बघा गजानन महाराजांची, फार अतिशय शिस्तबद्ध या पद्धतीने ज्या वेगवेगळ्या भक्ती आहेत, आणि विष्णूला मानणारे सुद्धा आणि शिवाला मानणारे सुद्धा, या दोघांच्या अनुभूती आणि साक्षात्कार गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आहेत, विचारामध्ये आहे. सर, आता पंढरपूर आणि याचं तुम्ही सांगितलं की गजानन महाराज आणि पंढरपूरचं एक अतूट नातं आहे किंवा एक भक्तीचं विशेष असं नातं आहे तिथं. पण गजानन महाराजांचं प्रकटस्थान हे शेगावीच का, किंवा शेगावच का त्यांनी निवडलं? तुम्हाला मृगजळी कल्पना माहिती आहे का? ज्या ठिकाणी अतिशय मोठा वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये कुठंतरी आशेचा किरण
निर्माण करणं ही ईश्वराची योजना असते. तर तेवढा मोठा तो भूभाग, वऱ्हाड प्रांत, विदर्भ, आणि तो अतिशय उन्हाने तापलेला, रखरखलेला, आणि अशा वातावरणामध्ये लोकांना पोटाची भ्रांती, खाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष किंवा हे पाण्याचं दुर्भिक्ष, जेव्हा पोटात येईल तेव्हा भक्तीत येईल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी गजानन महाराजांनी 12 गावच्या शिवा एकत्र झालेलं, 12 गावच्या शिवा एकत्र आहेत, तर त्याचं नाव शिवगाव. आणि गजानन महाराजांचं हे प्रगटीकरण हे शिवरूपात आहे. तुम्हाला पुढच्या अध्यायात अंदाज येईल की गजानन महाराज शिवरूप का होते, विष्णुरूप का होते. आणि गजानन महाराजांचं तर या शिवगावाचं उद्धार होण्यासाठी गजानन महाराजांनी त्या रूपामध्ये घेतलेला तो जन्म आहे. तर सद्गुरू गजानन महाराजांनी जन्म घेतल्याच्या नंतर त्याचं शिवगाव 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 बादशाही अंमल, म्हणजे एकंदर ही काय म्हणतात त्याला, निजामांची सत्ता होती. हां, मग त्या अनुषंगानं ते शिवगाव शिवगाव करत त्याचं शेगाव झालं आहे. आणि आता तर शेगाव अतिशय जगप्रसिद्ध झालं आहे. त्यामुळं सद्गुरू गजानन महाराजांची भक्ती आणि शेगाव हे अतूट नातं आहे. त्यामुळे त्यांना आता शेगावचे गजानन महाराज हा जास्त एक शब्द. शेगावीचे योगी गजानन, शेगावीचा राजा गजानन. सर तुम्ही आता जे सांगितली माहिती, तर त्याच्यावर मला असं विचारायचं आहे की तुम्ही गजानन महाराजांच्या कथेमध्ये अध्यायांची माहिती सांगतात का वेगवेगळ्या आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये उपयुक्त असणाऱ्या गोष्टी पण तुम्ही त्याच्या गजानन महाराजांनी जे उपदेश दिले ते सांगता का फक्त अध्यायातल्या, म्हणजे ते पोथी म्हणतो आमच्या गावाकडं असं असतं की पोथीमध्ये एक जण सांगतं आणि त्याचा तो अर्थ सांगतो, हे सांगता का कथा म्हणून एक त्याला काही रंजक स्वरूप आहे किंवा उपयुक्त असं काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड रंजक स्वरूप नक्कीच आहे. गजानन कथा, गजानन महाराजांनी दिलेला जे अनुभव आहे तो प्रत्येक काळानुसार त्या अनुभवाचा एकंदर स्वरूप वेगवेगळं आहे. आता गजानन महाराजांनी जे गजानन विजय ग्रंथामध्ये अध्यायामध्ये जे निरूपण किंवा जे त्यांचं जे गजानन महाराजांनी जे अनुभूती दिलेली आहे त्या अनुभूतीचा आत्ताच्या काळामध्ये काय रिलेव्हन्स आहे, त्या काळामध्ये गजानन महाराजांनी काय करून प्रगट झालेत, गजानन महाराजांनी हे केलं, पण गजानन महाराजांची भक्ती का चिरतरुण आहे, का जिवंत आहे, का गजानन महाराजांचे भक्त वाढत चाललेत, तर याचं या काळामध्ये गजानन महाराजांचं त्या दृष्टांताशी काय एकरूपपणा आहे हे सांगणं. आणि गजानन महाराजांचं चरित्र गाताना गजानन भक्तीमध्ये जेव्हा कुठली गोष्ट व्यक्ती लीन होते, गजानन भक्तीमध्ये लीनच हा शब्द महत्त्वाचा. भक्तीमध्ये वेडं नाही, भक्तीमध्ये लीन. तर गजानन भक्तीमध्ये लीन होणं या अनुषंगानं आपण वेगवेगळे अनुभव. आता उद्या तुम्ही मला सकाळी सांगू शकाल की सर मी गजानन महाराजांची भक्ती केली आणि मला हा अनुभव आला. हे अनुभव जेव्हा आपण कथेच्या रूपानं कोणासमोर मांडतो, तुम्हाला एक माहीत आहे की नाही माहीत नाही, एक आमच्या लहानपणी एक संपूर्ण चातुर्मास नावाचं पुस्तक मिळायचं. आणि त्या संपूर्ण चातुर्मासात प्रत्येक सणाची एक कथा होती. आणि ती कथा ऐकल्याच्या नंतर तो सण आम्ही सिरियसली घेतला आहे. हां, त्या पद्धतीने गजानन महाराजांची जी भक्त आहेत त्यांच्या कानावर जर का आता तुम्ही जर एखाद्या तुमच्या वडिलांविषयी, तुमच्या आईविषयी, तुम्हाला तर श्रद्धा आहेच आहे, पण तुमच्या आई वडिलांविषयी एखाद्या व्यक्तीने व्यासपीठाहून त्यांची जर स्तुती केली तर तुमचं जीवन किती आनंदी होईल. त्यासाठी आपल्या ह्या माऊलीसाठी, आपल्या बापासाठी ही केलेली गजानन कथा आहे. ही गजानन कथा श्रवण करा. सर आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपण बघतो की संत गजानन महाराजांचा उदाहरण घ्यायचं असेल तर महाराज असताना संस्थान झालं आहे, तर ते आत्ता म्हणजे ते हयात असताना नंतर त्यांचे उत्तराधिकारी किंवा महंत असं कोणी नाही आहे. म्हणजे बाकी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जिथं आहे असे उदाहरणं खूप आहे की तिथे उत्तराधिकारी आहेत किंवा महंत वगैरे आहेत, तर आत्ता असं कोणी नाही आहे. मग तसं त्याच्याबद्दल काय सांगाल? जसे गजानन महाराज स्वयंभू होते,
तसं त्यांनी तयार केलेलं पीठ हे स्वयंभूच आहे. गजानन महाराज हे काही कुठल्या पीठावर बसलेले नाहीत. तुम्ही आत्ताचे जे काही महाराजांचा जे उल्लेख करता ते पीठ पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यात कुठले तरी एखादे महाराज बसल्याच्या नंतर त्यांची अनुभूती प्रचंड ते म्हणजे लोकांमध्ये लोकप्रिय होतात आणि आपल्याला वाटतं की ते पीठ तिथून सुरू झालं. नाही, ते पीठ अनादी काळापासून चालू झालेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर कुठल्या शंकराचार्यांचं घ्या, ते पीठ अनादी काळापासून चालत आलेलं आहे. या शंकराचार्यांनी केलेलं काम समाजामध्ये गेलं आणि त्या शंकराचार्यांचं नाव किंवा त्या व्यक्तीचं नाव जास्त आहे. सद्गुरू गजानन महाराजांनी कुठली गादी तयार केली नाही. अजून एक पुढची महत्त्वाची गोष्ट, सद्गुरू गजानन महाराज हे असे संत होते की त्यांचा अंधश्रद्धा, त्याच्यानंतर कुणाला फसवणं, त्याच्यानंतर कुणाला खोटं बोलणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अधर्म, या गोष्टीला ते अधर्म म्हणायचे न कळत. तर यावर गजानन महाराजांचा विश्वास नव्हता. त्यानंतर तुम्हाला एक विठोबाची गोष्ट आहे, ती पुढं आपण कधीतरी सांगू, की त्यांना लोकांनी अवडंबर करण्याचा प्रयत्न केला की महाराज आहेत महाराज आहेत, तर त्या विठोबाला जीव जाण्यापर्यंत गजानन महाराजांनी मारलेला आहे. तर गजानन महाराजांनी याला एखाद्या घराण्याचं किंवा एखाद्या याचं स्वरूप येऊ दिलं नाही. हे विश्वची माझं घरच गजानन महाराजांनी मानलं आणि त्यामुळं गजानन महाराजांच्या प्रगटीकरणापासून ते गजानन महाराजांच्या समाधीपर्यंत किंवा समाधीनंतर आत्ताही आता 100 वर्ष झालेत समाधीला, तेव्हासुद्धा गजानन महाराजांना एकनिष्ठ होण्यासाठी 1 to 1 रिलेशन आहे. गजानन महाराजांच्या नंतर 2 महाराजांनी अधिष्ठान म्हणून तो कारभार बघितला आहे. नारायण महाराज आणि अजून एक महाराज होते, त्या महाराजांनी तिथं अधिष्ठान म्हणून, पण त्यांना गजानन महाराजांच्या गादीवर किंवा गजानन महाराज म्हणून त्यांना मान्यता नाही मिळाली. गजानन महाराज थोडक्यात तुम्हाला पुन्हा सांगतो, जसं साईबाबांची पुढे गादी नाही, जसं स्वामींची पुढे गादी नाही, जसं शंकर महाराजांची पुढे गादी नाही, तसंच गजानन महाराजांचीही पुढे गादी नाही. कारण हा ईश्वराने ठराविक काळापुरता घेतलेला अवतार आहे. ते महाराज नाहीत, ते संत आहेत. पुन्हा सांगतो, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या त्याला ग्रंथांचा आधार देऊन गजानन भक्ती, गजानन कथा, त्याचं महत्त्व आणि लोकांसाठी आत्ताच्या काळात का त्याचं वेगळं महत्त्व आहे ते पण तुम्ही इथं उल्लेख केला. आणि उर्वरित राहिलेले अध्याय आपण वेगवेगळ्या भागात पाहूच. म्हणजे तुमच्याशी मला बोलायला आवडेल आणि वेगवेगळ्या गजानन महाराजांच्या संबंधित गोष्टी ऐकायला, जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला कसा वाटला एपिसोड हे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणगण गणात बोते असे कमेंट करा. धन्यवाद.